गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या या विशेष कार्यक्रम सोहळ्यामध्ये वानगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष होता आदरणीय आनंदभाई ठाकूर. आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर जी.बी. चव्हाण सर आणि इतर सर्व मान्यवर मंचावर बसलेले मंचासमोर विद्यार्थ्यांचे पालक, आपल्या सगळ्यांना नमन, वंदन, अभिवादन. जय श्रीराम. आजच्या या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून मला निमंत्रित करण्याच्या हेतूने ज्यांनी प्रस्ताव ठेवला, ज्यांनी त्याला अनुमोदित केलं, ज्यांनी त्याला पारित होऊ दिलं, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आपण मला निमंत्रित केलं, सन्मानित केलं. सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे अग्रेसर लोक आहेत अशा सर्व महान विभूतींच्या सोबत प्रत्यक्ष परिचय आणि त्यांच्या सोबत मंच आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आपल्या सगळ्यांच्या समोर मनोगत अभिव्यक्त करण्याची संधी आयोजकांनी दिली. त्या सगळ्यांचे हृदयापासून आभार. पालघर क्षेत्रातल्या बऱ्याच शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांच्या वार्षिक समारोहामध्ये बऱ्याच वर्षांपासून मला जाण्याचा योग येत आहे. मी अशा कार्यक्रमांना आवर्जून जातो. मी खूप उत्साहित असतो. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होताना मला अतीव आनंद होत आहे. तर आयोजकांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आयोजकांनी मला 30 मिनिटाची वेळ दिली. 30 मिनिटाच्या आत मी माझं मनोगत संपवेल. आयोजक निश्चिंत राहावे. सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सगळ्यांसाठी सारखी नसते. विशेषतः या आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये कितीतरी लोकांना अत्यंत गरिबीची, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जावं लागते. तरी सुद्धा मित्रांनो, प्रत्येकाने आपले ध्येय, आपलं लक्ष अतिशय उंच ठेवलं पाहिजे. या विषयाबद्दल अधिक स्पष्टता यावी यासाठी एक छोटीशी कहाणी सांगतो. तामिळनाडू राज्य, समुद्र किनाऱ्यावरचं मच्छीमारांचं छोटंसं गाव रामेश्वर. तिथे एक युवकाचा जन्म झाला. घर साधारण, वडील मच्छीमार, आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय. हा विद्यार्थी शाळेत सुटल्यानंतर घरोघरी जाऊन वर्तमानपत्र विकायचा आणि त्यातून जे काही त्याला अर्थार्जन व्हायचं त्याने तो आपला घर खर्चामध्ये आईवडिलांना मदत करायचा. अशा परिस्थितीत सुद्धा त्याची महत्वाकांक्षा, त्याचं ध्येय आकाशाला गवसणी घालेल इतकं उंच होतं. त्याला शास्त्रज्ञ बनायचं होतं. त्याची ही इच्छा तो आपल्या गावकऱ्यांसोबत, आपल्या मित्रांसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत, आपल्या परिवारासोबत जेव्हा तो चर्चेसाठी यायचा, सगळेजण त्याला हसायचे आणि त्याला टाळायचे आणि आवर्जून सांगायचे की ही तुझी जी महत्वाकांक्षा आहे ती तुझ्या क्षमतेपेक्षा खूप बाहेर आहे. परंतु त्याने हार मानली नाही. खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला. तो इस्रो आणि DRDO पर्यंत पोहोचला. भविष्यामध्ये तो भारताचा मिसाईल मॅन झाला आणि उपरांत भारत देशाचा राष्ट्रपती सुद्धा झाला. त्या युवकाचं नाव APJ अब्दुल कलाम सर. विद्यार्थ्यांना संबोधित किंवा उद्बोधित करत असताना ते नेहमी म्हणायचे, स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपी असताना बघतात. स्वप्न ते आहेत जी तुमची रात्रीची झोप उडवते. आणि ध्येयाबद्दलही ते नेहमी सांगायचे, थिंकिंग लो इज अ क्राईम. ओची सोच पाप है. लक्ष उंच असावेत याबद्दल ते नेहमी संबोधित करायचे, मार्गदर्शन करायचे.
अशा या महान विभूतीस, भारताच्या मानबिंदू असलेल्या विभूतीस त्यांच्या पुण्यस्मरणास विनम्र अभिवादन करून माझ्या मनोगतात सुरुवात करतो. आज इथे तुम्हा सगळ्यांना बघून मला माझं गाव, माझी शाळा, माझे बालपण सगळं काही आठवतं. माझं जन्मगाव गोदावरी मातेच्या किनाऱ्यावर वसलेलं छोटंसं सायखेडा, जिल्हा नाशिक, 3000 वस्तीचं गाव. हे माझं आजोळ. इथे माझा जन्म झाला रेड क्रॉस सोसायटीच्या एका खोलीमध्ये. इथे माझं प्राथमिक शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षणासाठी पैतृक गाव म्हणजे वडिलांचे गाव अजिंठा लेण्याच्या जवळ 16 किलोमीटर अंतरावर असलेलं शेंद्रुणी हे गाव, हेही पुन्हा खेड, जिल्हा जळगाव. दोन्हीकडे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, माध्यम मराठी. 50 वर्षापूर्वींचं खेड आणि शाळा कशी असेल याचं थोडक्यात वर्णन करतो, जेणेकरून तुम्हाला त्या वेळेच्या परिस्थिती आकलन होईल. माझ्या वयाचे जी काही लोक आहेत 50, 60 आणि 70 मध्ये, त्या सगळ्या या गोष्टीला जरूर ते अनुमोदित करतील. मला अजिबात संकोच वाटत नाही की आम्ही सुरुवातीपासून श्रीमंत अजिबातच नव्हतो, परंतु कधीही आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या मोठे घर तर नव्हते आमचे, पण कधी आम्ही झोपडपट्टीत नाही राहिलो. 10 बाय 20 ची एक मातीची खोली, तिथे आई वडील आम्ही 5 भावंड एकत्र राहत होतो. ती खोली म्हणजे ती खोलीच हा बेडरूम, किचन, हॉल म्हणजे ते सगळं काही. घराला फरशी नाही, ट्यूब नाही, फॅन नाही, स्टोव, गॅस किंवा फ्रीज अशा प्रकारचे काही साधनं नाही. रेडिओ, टेप, टीव्ही सारखे मनोरंजनाचे काही साधन नाही. आईचं मातीच्या चुलीवर स्वयंपाक करणं, कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करणं आणि स्वयंपाक करताना जो धूर होतो तो डोळे मिचमिच करत जेवण घेणे. 40 वॅटचा पिवळा रंग देणारा जो पिवळा प्रकाश पडायचा ते बल्ब असायचं. गोवंश गोबर म्हणजे गाईच्या शेणाने घर सारवणं. पावसाळ्याच्या दिवसात खूप फजिती व्हायची. धाब्याची घरं असायची जळगावच्या भागामध्ये, खानदेशामध्ये. पाऊस जोरदार पडलं तर 10 ठिकाणी पाणी गळायचं. भांड ठेवून सुद्धा जमीन ओली व्हायची, कारण जमीन मातीची, गल्ली मातीच्या, गल्लीमध्ये चिखल व्हायचं. अशा अत्यंत खेड्यातल्या निम्न स्तराच्या परिस्थितीत आमचं बालपण गेलं. आमची शाळाही तशीच. 3 किलोमीटर दूर 10-12 शहरामध्ये, 10-12 गावांमध्ये एकत्र शाळा. पायी जायचं, पायी यायचं. अशा प्रकारे आमचं शालेय शिक्षण पुढे होत गेलं. 10वीचं वर्ष आलं, बोर्डाची परीक्षा. बोर्डाचा जो सेंटर होता ते तालुक्याचं गाव जामनेर, 30 किलोमीटर दूर. एसटी बसने जायचं, एसटी बसने यायचं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परीक्षेच्या आदल्या दिवशीचा अभ्यास किती महत्वाचा असतो. एक बस चुकली तर 2 तास त्या स्टँडवर ताटकत बसायचं. आमचं जर पूर्ण वेळ येण्या जाण्यातच जायचा. अशा परिस्थितीत 10वीचा निकाल लागला. हेडमास्टरनी सगळं विद्यार्थ्यांना एका हॉलमध्ये बसवलं. विद्यार्थ्यांची संख्या होती 150. आणि हेडमास्टरने सांगितलं, हा काळा बोर्डवर मी खडून ज्यांची नावं लिहितो ती सगळी उत्तीर्ण झाली. अन्य सर्वांनी पुढच्या वर्षी जोमाने विशेष तयारीने परीक्षेला पुन्हा बसायचं. त्या ब्लॅकबोर्डवर केवळ 15 नावं लिहिली गेलीत. विचार करा, 150 विद्यार्थी बसलेत, त्यापैकी केवळ 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जसे मी तुम्हाला सांगितलं, ह्या दिवसात मी बऱ्याच शाळांमध्ये वार्षिक वितरणाच्या वार्षिक समारोहामध्ये जातो आणि त्यांच्याबरोबर वार्तालाप करताना ही माहिती मिळते की त्यांच्या शाळेचा 10वीचा निकाल मागील कितीतरी वर्षांपासून 100% लागतोय आणि आमच्या शाळेचा निकाल 10% लागला. हेडमास्टरनी पहिलं नाव माझं दिलं, दिगंबर जयकिसन भवर. त्या वर्षी 10वीच्या वर्गात मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो.
त्यावेळेस जे उंच क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचे ते तर इंजिनियर किंवा डॉक्टर बनायचे. मला डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन मी नाशिक शहरामध्ये आलो. 93ला डॉक्टर झालो. 1 वर्षभर ज्येष्ठ डॉक्टरांकडे सराव केला आणि 94ला पालघर येथे येऊन मी माझा दवाखाना सुरू केला. शिक्षण घेतलं होतं, अनुभव होता, त्यामुळे आत्मविश्वास चांगला होता. पहिल्या वर्ष संपण्याच्या अखेरीपर्यंत मी सेंचुरी मारायला लागलो, म्हणजे 100 रुग्ण रोज बघायला लागलो. मला दवाखान्यात खूप यश मिळालं, अर्थार्जन उत्तम व्हायला लागलं. माझं स्वतःच माझ्या भावंडांचं, आमचं 5 भावंडांचे लग्न आटोपली. आमच्या 500 किलोमीटर दूर जे शेंदुर्णी आहे त्या गावून आमच्या पूर्ण परिवाराला मी पालघरला स्थलांतरित केलं. मोठे भाऊ राजू दादा, वडील यांच्या सोबतीने उद्योग व्यापाराला सुरुवात केली. काय कारण? मी मारवाडी आहे, राजस्थान जोधपूर हे आमचं मूळचं गाव, परंतु इथे 150 वर्षांपासून राहतो. आमचे पडदादा त्या राहून ते इथे आले ते गोपालदासजी जंवर. तर आमच्या लोकांची एक सवय आहे, एक कोणतरी पुढे जातो, तो स्थिर सावर झाल्यानंतर बाकीच्या पूर्ण परिवाराला तिथे घेऊन येतो. नाही जमलं तर तोच परत आपल्या गावी जातो. तर ईश्वर कृपेने माझा जम बसला होता. आमच्या पूर्ण परिवाराला मी इथे स्थलांतरित केलं आणि उद्योग व्यापाराची सुरुवात केली. अर्थार्जनाचे नवीन नवीन स्रोत उभे करण्यासाठी. डॉक्टरांसाठी सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सोपा आणि साधा उद्योग म्हणजे रिटेल मेडिकल स्टोअर. आम्ही पहिल्यांदा रिटेल मेडिकल स्टोअर सुरू केली, त्याच्यात यश मिळालं. नंतर आम्ही एक होलसेल डिस्ट्रीब्युशन, मेडिसिन डिस्ट्रीब्युशनचं काम हाती घेतलं, त्यातही आम्हाला खूप यश मिळालं. त्यानंतर स्वतःचे प्रोडक्ट डेव्हलप केले आणि त्यांची मार्केटिंग सुरू केली. सुरुवातीला पालघर क्षेत्रामध्ये 2 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डिस्ट्रीब्युटर आपण केले आणि त्याचा विस्तार पूर्ण महाराष्ट्रभर केला. 36 जिल्ह्यांमध्ये आमचे डिस्ट्रीब्युटर्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह काम करत होते, त्यातही आम्हाला खूप यश मिळालं. त्यानंतर आम्ही आपला स्वतःचा कारखाना 2007 मध्ये इम्पल्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड औषध निर्मितीचा कारखाना या पालघर तारापूर MIDC मध्ये सुरू केला. आज मला सांगताना खूप अभिमान होतो की ह्या मागच्या 15 वर्षांमध्ये आज आमच्या तारापूर MIDC मध्ये 4 मोठे कारखाने आहेत. आणि तुम्हाला कोरोनाचा पिरियड आठवत असेल, त्यावेळेस जे इंजेक्शन रेमडेसिवीर म्हणून अत्यंत प्रभावी मानलं जात होतं, त्याचं पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन आपल्या कंपनीने केलं. उद्योग व्यापारामध्ये सफल झालो, धनवान झालो. समाजामध्ये विधायक रचनात्मक कामामध्ये आर्थिक सहकार्य करून समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळवली. हे मी तुम्हाला सगळ्यांना का म्हणून सांगतोय? स्वतःचं महिमामंडन करणे हा त्यातला हेतू नाही. हेतू आहे सर्वसामान्य परिवारामधला हा एक युवक मेहनतीने शिक्षण घेतो आणि 500 किलोमीटर दूर अशा अनोळखी भौगोलिक क्षेत्रामध्ये पालघरमध्ये येऊन सफल होतो, अर्थार्जन करतो, मान पान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करतो. तर जे मी काही करू शकतो ते तुम्ही नक्कीच करू शकणार. तुम्हाला यातून प्रेरणा मिळावी हा माझा मुख्य हेतू आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुमचे पालक सुशिक्षित सुसंस्कृत आहेत, आपल्या आपल्या विषयात पारंगत असे शिक्षक आहेत आणि सर्व सुविधांयुक्त अशी तुमची शाळा आहे. तुम्ही या सगळ्यांचं जरूर यातून तुम्ही आपल्या जीवनाचं सोनं करून घेणार, यात मला शंका वाटत नाही. मी सफल झालो म्हणजे नेमकं काय झालं, मी त्याची एक व्याख्या तुमच्या समोर ठेवतो. 4 बिंदू आहेत. निर्धारित ध्येय, निर्धारित लक्ष्य आपण निर्धारित वेळेत प्राप्त करणे. म्हणजे आपण एखादं लक्ष्य जर मनात ठेवलं, ते एक स्टिप्युलेटेड त्या पिरियडमध्ये आपण त्याचं ते प्राप्त करणे. अर्थार्जनाचे असे स्रोत निर्माण करणे जे पिढी दर पिढी नेहमी चालू राहतील आणि त्यातून आपल्याला धनलाभ इतका होईल की स्वतःची, आपल्या परिवाराच्या ज्या सर्व काही सात्विक मंगल कामना आहे त्याचं संतुष्टी होईल, समाधान होईल. समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करणे आणि समाजातील सर्व काही विधायक रचनात्मक काही कार्यक्रम असतील त्यामध्ये योगदान देण्याची क्षमता प्राप्त करणे.
आपले व्यक्तित्व, चारित्र्य आणि पुरुषार्थाने सकारात्मक बदलाव आणण्याची क्षमता प्राप्त करणे, याला माझ्या दृष्टीने सफल होणे असं म्हणतात. तर अशी सफलता कशी प्राप्त करावी, त्याचा महामार्ग काय आहे, त्याचं काय गुपित असेल, या विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करतो. जगामध्ये अत्यंत प्रभावशाली, अत्यंत समृद्ध, अत्यंत यशस्वी व्यक्तींचे जर तुम्ही जीवनचरित्र, त्यांच्या जीवनगाथा जर आपण बघितल्या, तर त्या सगळ्यांमध्ये काही विशेष सद्गुण, काही विशेष सवयी कॉमन दिसतात, सारख्या दिसतात. त्या सर्व सवयींचं जर आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून घेतल्या, तर मला असं वाटते की यश होण्याची प्रवृत्ती, यश होण्याची शाश्वती अधिक वृद्धिंगत होऊ शकते. त्या सगळ्यांचं विवेचन करणं वेळेच्या अभावी ते शक्य नाही, पण त्यातल्या काही मुख्य बिंदूंना मी स्पर्श करून या विषयाचं समापन करतो. तर त्या कुठल्या सवयी असतील, तर सगळ्यात पहिली सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे, म्हणजे रात्री लवकर झोपणे. अर्ली मॉर्निंग मिरॅकल्स ह्या विषयावर जर तुम्ही युट्यूबवर गेला, जिज्ञासूंनी नक्की जावं, तर भरपूर काही तिथे माहिती तुम्हाला मिळू शकते. त्याचा तुम्ही नक्की अभ्यास करावा. इंग्रजीमध्ये एक प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, अर्ली टू राईज, अर्ली टू वेट मेक्स मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. नंबर 2, शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य निरंतर संतुलित आणि विकसित ठेवण्यासाठी रोज त्याचा अभ्यास करणे. शारीरिक स्वास्थ्यासाठी काय करायला पाहिजे? निजपर शासन फिर अनुशासन. मी पुन्हा एकदा सांगतो, या जे काही मी इथे बोलतो आहे, मंचावर मान्यवर नाही सांगतो, मी ते सगळ्या गोष्टी स्वतः करतो. जिमिंग, जॉगिंग ह्या ज्या फिजिकल एक्सरसाइज, त्याच्याने तुम्हाला फिजिकल फिटनेस मिळेल. बौद्धिक स्वास्थ्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकांचं वाचन, मनन, चिंतन करायला पाहिजे. फिक्शन किंवा मनोरंजनाची पुस्तकं वाचणं म्हणजे अत्यंत महत्वाचा वेळ वाया घालवणं. पुस्तकं तर ती वाचली पाहिजे ज्यामध्ये महान विभूतींचे, जे यशस्वी समृद्ध लोक आहेत, त्या सगळ्या लोकांचे जी मनोगाथा, त्यांची जी जीवनगाथा आहे, त्यांचे आत्मचरित्र आहे, त्यांच्या व्यक्तिरेखा आहे, यांचं वाचन झालं पाहिजे. आपला मन आणि बुद्धीला ते सकारात्मक दृष्टीने जे प्रभावित करतील, जेणेकरून तुमचं व्यक्तित्व, चारित्र्याला नवी दिशा, नया आयाम मिळू शकेल. याने तुमचं IQ, इंटेलिजंट कोशंट वाढेल. मानसिक आरोग्यासाठी योग, ध्यान, धारणा आणि प्राणायामाचा नित्य अभ्यास करणं गरजेचं आहे. याने तुमचं EQ, ज्याला इमोशनल कोशंट वाढेल. आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी क्रिएटर, सुप्रीम पॉवर, गॉड, ईश्वर याच्याशी प्रार्थनेच्या माध्यमातून रोज निरंतर अनुबंधित व्हावं लागेल, ज्याने तुमचं स्पिरिच्युअल कोशंट SQ वाढेल. आहार नियमन अत्यंत महत्वाचं आहे. सम्यक मात्रेमध्ये, सम्यक वेळेला, रोज ठरलेल्या वेळेला संतुलित शाकाहार करणे हे संपूर्ण स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नंबर 4, आपली माता, पिता, गुरुजन, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांप्रती अतिशय आदरपूर्वक, सन्मानाने, कृतज्ञतापूर्वक, समर्पक भावनाने व्यवहार करणे. याने तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास होईल, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये परिपक्वता येईल. आणि 5वं अत्यंत महत्वाचं, हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड इज अ हिस्ट्री ऑफ थॉट्स. आजपर्यंत जो इव्हॉल्युशन मानव जातीचा झालेला आहे, ते विचार मंथनाने झालेला आहे. निरंतर विचार केल्यानंतर संकल्पाची प्रवृत्ती होते. म्हणजे तुमच्यासाठी सांगण्याचा हेतू असा, अगदी क्लिष्ट भाषेत सांगण्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो, जर आपलं काही ध्येय निश्चित करायचं असेल तर त्याचं निरंतर चिंतन करणं गरजेचं आहे.
आणि ध्येय निश्चित अत्यंत महत्वाचं आहे. ध्येय निश्चितच झालं नाही तर त्याला प्राप्त कसं करणार? ध्येय निश्चितीसाठी निरंतर विचार आपल्या मनात जर दिवस रात्र तो जर घोळत राहिला तर त्याची एक आपल्या मनोमस्तिष्कामध्ये एक प्रतिमा अंकित होते, ज्यालाच आजकाल ते लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, पॉवर ऑफ अफर्मेशन्स अशा पद्धतीने म्हणतात. तर मित्रांनो, आपलं ध्येय निश्चित करा. त्यासाठी जो क्षेत्र तुम्ही निवडलेला आहे त्या क्षेत्रात औपचारिक शिक्षण घ्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या क्षेत्रातल्या उद्योगामध्ये सम्मिलित व्हा. जास्तीत जास्त जबाबदारी घ्या. अतिशय प्रामाणिकपणे तिथे काम करा. शिक्षण झालं, तुम्हाला अनुभव आला, त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही निरंतर अनेक वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला त्यात पारंगतता येईल, त्याला एक्सपर्टीज म्हणतो. आणि एक्सपर्ट्स तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला 2 मार्ग खुले आहेत. तुम्हाला एंटरप्रेनर बनायचं असेल, व्यावसायिक व्हायचं असेल तर तीच वेळ आहे. तुम्ही नोकरी सोडून उद्योग व्यापारात यावं. ज्यांना उद्योग व्यापार करायचं नाही आहे, ज्यांना नोकरीमध्ये मोठी मोठी उंची गाठायची असेल, त्याने त्यामध्ये कायम आपण प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपलं काम करत राहावं. एकच क्वालिफिकेशन असलेली लोक आपल्या हुनरने, आपल्या कष्टाने, मेहनतीने, बुद्धिमत्तेने उंच पद घेऊ शकतात. याचं कारण असं सांगतो, कॉमर्स ग्रॅज्युएट असलेले सगळ्यांना सारखा पगार किंवा सारखं डेजिग्नेशन नसते. बी फार्म किंवा एम फार्म झालेले माझ्याकडे सगळी लोक आहेत, पण सगळ्यांना सारखा पगार किंवा सारखं डेजिग्नेशन नसते. हे का? स्वतःच्या कर्तृत्वावर शिक्षण घेणं आणि त्यानंतर सगळं काही आपल्या हातातले, आपल्या कर्तृत्वावर, आपल्या प्रामाणिकतेवर, आपल्या मेहनतीवर. तर अशा प्रकारे तुम्ही सुशिक्षित व्हा, अनुभव घ्या, पारंगत व्हा. कौशल्य निर्माण झाल्यानंतर तुम्ही अतिशय कष्टाने, स्ट्रॉंग डिझायर आणि स्मार्ट अँड हार्डवर्क, इंटेन्स हार्डवर्क करून तुम्ही आपल्या आयुष्यात नक्की सफल होणार, यात मला शंका वाटत नाही. सफल झाल्यानंतर मात्र आपला परिवार, आपला समाज, आपल्या राष्ट्राच्या उत्थानामध्ये आपलं योगदान देणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवा, आपलं जे काही तुम्हाला यश प्राप्त झालेलं आहे त्याचं श्रेय स्वतःच्या पुरुषार्थाला अजिबात देऊ नका. ते ईश्वराला अर्पण करा. असं समजा की ईश्वराने विशेष कार्यासाठी तुम्हाला नियुक्त केलेला आहे आणि मिळालेला पैसा, मान, सन्मान आणि जे काही धन प्राप्त झाले त्याचा विनियोग सुद्धा त्याच्या मर्जीने एक विश्वस्त बनून करा. स्वतःच्या केवळ चैनीपोटी ते वाया घालू नका. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या यशामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपले स्नेहीजन, मित्र, परिवार या अनेक लोकांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान असते. त्याचं तुम्ही निरंतर स्मरण ठेवा. याने काय होईल? तुमचे पाय नेहमी जमिनीवर राहतील. तुमच्या वागण्यात सात्विकता, साधारणपणा तुमच्याकडे कायम होईल. सादगी ज्याला म्हणतो ते येईल. आणि यामुळे तुम्ही समाजामध्ये विशेष मान सन्मानाला प्राप्त व्हाल. तर असं जेव्हा तुम्हाला सफल होण्याचा जो गुरुमंत्र सांगितला आहे तो तुम्ही आवर्जून त्याच्यावर मनन चिंतन करा. मला विशेष गोष्ट इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, गुरुजनांना सांगावीशी वाटते. भारताच्या मेधावी, बुद्धिजीवी एकही युवक आणि युवतीला परदेशात जाऊन आपलं भविष्य निर्माण करण्याची अजिबात गरज राहिलेली नाही. आता काळ बदलला आहे, निरंतर बदलत चाललेला आहे. तुम्ही खूप भाग्यशाली आहात. तुमचं भविष्य निर्माणाचा काळ आणि भारताचा अमृतकाल एकाच युगात आलेला आहे. भारताची अर्थव्यवस्था अतिशय प्रचंड गतीने वाढत चाललेली आहे. 2015 मध्ये विश्वामध्ये आपली अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावर होती. आज ती 4थ्या क्रमांकावर आहे. 2047 ला आपण स्वातंत्र्याचा जेव्हा
शतकपूर्ती महोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करत राहू. त्यावेळी विश्वामध्ये भारताची अर्थव्यवस्था प्रथम क्रमांकाची असेल आणि आपला देशाला आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे विश्वगुरु महासत्ता बनण्याचं ते साकार झालेलं असेल यात शंका असण्याचं कारण नाही. इथे उद्योग व्यापारासाठी नोकरीसाठी अनेक संधी उपलब्ध आहे. भारताचं आणि भारतीयांचं दोघांचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. आज इथे ज्यांना काही पारितोषिक दिले जाणार आहेत, जे त्या क्षेत्रामध्ये सफल झालेले आहेत त्यांचं हृदयापासून अभिनंदन करतो. ज्यांना पारितोषिक आज मिळाली नाहीत त्यांनी खचून न जाता त्यांनी आपल्या उणीवांवर नजर द्यावी, आपल्या गुरुजनांची मदत घ्यावी आणि आजपासून जोमाने सुरुवात करावी. पुढचं वर्ष तुमचंच असेल. तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतो, एक हात उजवा हात आपला वरती करा, आपली मुठ वाढ, सगळ्यांनी हात वरती करा आणि आपली मूठ हृदयाकडे न्या डाव्या बाजूला आणि एक प्रतिज्ञा म्हणा माझ्यासोबत. मैं साहस के साथ मेहनत करूंगा. मैं मानवीय मूल्यों के साथ ईमानदारी से जीऊंगा. मैं स्वयं के भविष्य निर्माण के साथ राष्ट्र निर्माण में योगदान दूंगा. धन्यवाद. माझं व्यक्तित्व, चारित्र्य, माझं कर्तृत्व, दातृत्व, माझं वक्तृत्व, नेतृत्व ज्या विभूतींनी घडवलं, ज्यांनी याला दिशा दिली, नवीन आयाम दिला, त्या सगळ्यांच्या पुण्यश्रुतीस अभिवादन करतो. त्यांच्याप्रती या मंचावरून कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना या मंचावरून कोटी कोटी प्रणाम करतो. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा यासाठी मंगलकामना देतो. तुम्ही सगळे दिन प्रतिदिन यशाची नवी शिखरे गाठावीत. स्वतःचे नाव, आपल्या परिवाराचे नाव, आपल्या समाजाचे नाव, आपल्या राष्ट्राचे नाव सुविख्यात करावे. आपला पुरुषार्थाचा असा परिचय द्यायचा की इतिहासामध्ये सुद्धा तुमच्यासाठी एक पान राखलं जाईल आणि त्या पानाला आपल्या व्यक्तित्वाने, चारित्र्याने, पुरुषार्थाने रंगीत करायचं आहे. कबीरा कहे गए जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. क्यों डरे जिंदगी में क्या होगा, कुछ न होगा तो तजुर्बा होगा. बड़ी शिद्दत से निभाओ अपना किरदार इस जिंदगी में यारो, पर्दा गिरने पर भी तारियां बजती रहे. तुमच्या जोरदार तालिकांच्या गजरामध्ये मी माझ्या वाणीला विराम देतो. आज तुमची इथेच रजा घेतो. जय हिंद, जय भारत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायची आहे.